नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना 5 हप्ते मिळालेले आहेत, काही महिलांना 3 मिळालेले आहेत, काही महिलांना 4 मिळालेले आहेत आणि सगळ्यात जास्त महिलांना 5 हप्ते हे मिळालेले आहेत। परंतु आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे 6व्या हप्त्याची, कारण महिलांना 6वा हप्ता आता लवकरच मिळणार आहे असं समजलं जात आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होणार आहे। तर त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की महिलांना 2 हप्ते एकत्र पडणार का? आता मकर संक्रांती जवळ येत आहे, तर त्याच्यामुळे 2 हप्ते सरकार एकत्र देणार आहे का? आणि मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत नेमकी काय माहिती दिली, हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात। तर पुढे जाण्याअगोदर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी, विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत 5 हप्ते वितरित केलेले आहेत आणि 5 हप्ते वितरित केलेले असताना लाडकी बहीण योजनेमध्ये अटी शर्ती सुरुवातीला जाणून घेणं गरजेचं आहे की नेमकं अटी शर्ती त्याच्यामध्ये काय आहेत आणि कोणत्या महिलांना हे 5 हप्ते मिळालेले आहेत। तर मित्रांनो, जर तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये फॉर्म दाखल करायचा असेल तर तुम्हाला अजूनही फॉर्म त्याच्यामध्ये दाखल करण्याचं अजून चालू नाही आहे, परंतु लवकरच ते चालू होईल। त्यासाठी सुरुवातीला अटी बघणं गरजेचं आहे की जर ती महिला महाराष्ट्रातील रहिवासी आहे आणि तिचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या खाली आहे आणि त्यांच्या घरात कुठलीही 4 व्हीलर गाडी किंवा कुठलाही जीएसटी कर ते भरत नसतील, तर ती महिला या योजनेद्वारे अप्लाय करू शकते, या योजनेद्वारे पैसे मिळवू शकते। तर मित्रांनो, ही योजना ही आता लवकरच त्याचा 6वा हप्ता मिळणार आहे। या योजनेअंतर्गत लवकरच काल मुख्यमंत्र्यांनी एक परिषद घेतली। हिवाळी अधिवेशन आता संपलेलं आहे आणि हिवाळी अधिवेशन संपलेलं असल्या कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी निधीची तरतूद केलेली आहे आणि ती महिलांच्या खात्यात लवकरच वर्ग केली जाणार आहे। 1400 कोटी इतका निधी आता वितरित शासनाकडून केला जाणार आहे आणि तो उद्यापासून म्हणजेच 23 तारखेच्या पुढून हे महिलांच्या खात्यात वितरित होणार आहे। 23, 24, 25 या 3-4 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात। पण काही महिलांचे असे प्रश्न आहेत की आम्हाला पैसे मिळाले नाहीत किंवा आम्हाला 4था हप्ता 5वा हप्ता मिळालेला नाही, तर त्या महिलांनी सुद्धा अस्वस्थ राहायचे, कारण त्यांना सुद्धा तो लवकरच हप्ते मिळतील जर तुम्ही निकषात असतील तर। आणि असाही काही प्रश्न काही दिवसापूर्वी उपस्थित झाला होता की शासनाने निकषामध्ये काही बदल केले आहेत का, शासनाकडून काही महिला वगळण्यात आल्या आहेत का? तर यावर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं बोलताना सांगितलं की यामध्ये कुठल्याही निकषामध्ये बदल नाही आहे। जर या योजनेतून कोणी फ्रॉड करून धोका देऊन जर सरकारकडून पैसे घेत असेल किंवा लाडक्या बहीण योजनेतून पैसे मिळवत असेल, तर त्यालाच फक्त पैसे मिळणार नाहीत, बाकी सगळ्या ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळणार आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही महिलावर कुठलंही मोठं संकट आले नाही किंवा कुठल्याही महिलांना धोक्याची घंटा नाही आहे। जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल किंवा जर तुमचे निकष हे बरोबर असतील, तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा 6वा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। तर याच्यामध्ये अजून एक प्रश्न येतो, तो म्हणजे 2 हप्ते एकत्र मिळणार का? तर मित्रांनो, 2 हप्ते एकत्र मिळणार याच्याबद्दल कुठलीही माहिती मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठेही दिलेली नाही, त्याच्यामुळे 2 हप्ते एकत्र नसून आता डिसेंबरचा हप्ता हा लवकरच महिलांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहत असतात। धन्यवाद।